मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। राज्यातील कांदा आणि इथेनॉल प्रश्नावर आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। एकनाथ शिंदे, फडणवीस हे अमित शहांची भेट घेणार आहेत। यावेळेस कांदा प्रश्न, इथेनॉल बंदीबाबत अमित शहांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते। संध्याकाळी बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते। या बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहे। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज दिल्ली वारी आहे। दिल्लीमध्ये अमित शहांसोबत त्यांच्या बैठका होणार आहेत। राज्यातील कांदा प्रश्न आणि इथेनॉल प्रश्न जो गेले अनेक दिवस चर्चेत होता, याच प्रश्नावरती आज या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते अशी माहिती सध्या समोर येते। त्यामुळे या संपूर्ण बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय, विशेषतः शेतकऱ्यांचं सुद्धा लक्ष लागलंय। नेमका या चर्चेमधनं आणि या बैठकीमधनं काय तोडगा निघणार हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र कांदा दर प्रश्न आणि इथेनॉल बंदीबाबत अमित शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे चर्चा करणार आहेत। साधारण संध्याकाळच्या वेळेस ही संपूर्ण बैठक पार पडू शकते। याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्ली वारीला जाणार आहेत, कसा असणार आहे त्यांचा दौरा? आपण पाहिलेलं आहे की राज्यात जो आहे तो कांदा आणि इथेनॉलचा प्रश्न चांगला चर्चेत आलेला आहे, कारण कांद्याचे दर पडलेले आहेत, कांद्याची निर्यात बंदी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इथेनॉल निर्मितीवरही बंदी घातल्याने आता इथेनॉलचे जे कारखाने आहेत किंवा त्यांच्याशी संबंधित जे काही व्यावसायिक आहेत त्यांच्यावर मोठं संकट आलेलं आहे। आणि या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संध्याकाळच्या सुमारास दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। कारण याबाबत जे आहे ते यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पियुष गोयल यांची भेट घेतलेली होती कांदा प्रश्नावर, मात्र त्यावरही कुठलाही तोडगा निघालेला नाहीये। कांदा प्रश्न, कांद्याचे निर्यात बंदी का करण्यात आलेली आहे याचे स्पष्टीकरण देण्यात आलेलं, मात्र त्याचबरोबर राज्य सरकार देखील कांदा पूर्णपणे शेतकऱ्यांचा खरेदी करणार असं आश्वासनही देण्यात आलेलं आहे। मात्र अजूनही जे आहे तो कांदा प्रश्न निकाली निघालेला नाहीये। त्याचबरोबर इथेनॉलचा देखील प्रश्न महत्वाचा आहे आणि या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि यावर काही तोडगा काढण्यासाठी आता ही दिल्ली वारी होणार आहे। महत्वाचं म्हणजे कालच महायुतीची बैठक देखील नागपुरात पार पडलेली आहे। त्यामुळे नेमकी ही बैठक इथेनॉल आणि कांद्या संदर्भातच आहे की येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या? नक्कीच आपल्या बैठकीकडे जितेंद्र लक्ष असेल। अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।